सावित्रीबाई पुण्यस्मरण व महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधून मान्य आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिक यांना भेटावयास आल्या होत्या। या महिलांचे नेतृत्व यशोदा किरगुडे, रिंकू किरगुडे, सोनाली किरगुडे या महिलांनी केली। गेल्या 1 वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत, पण आम्हाला न्याय मिळावा यासाठी आज आम्ही महिला अधिकारी यांना सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त व महिला मुक्ती दिनानिमित्त भेटावयास आलो होतो। सावित्रीची ही लेक आमच्यासारख्या सावित्रीच्या लेकींना न्याय मिळवून देईल का हे बघणे महत्त्वाचे आहे। रोजगार हमी योजनेत प्रशासनाची भूमिका खूप महत्त्वाची आहे। गरीब वंचित समूहांना विशेषतः महिलांच्या बाबतीत सध्याची धोरणे खूपच मनस्ताप देणारी आहेत। आधार, मोबाईल, पॅन कार्ड, बँक खाते इत्यादी बाबी मिळवणे महिलांना अवघड होते, त्रासदायक ठरते। योजनांचा लाभ घेता येत नाही। प्रशासनातील अधिकारी आडमुळेपणा या महिलांना ना काम उपलब्ध करून देऊ शकतो ना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो। जिल्हा परिषद कार्यालय नाशिक येथे विलिप संस्था आणि ग्रामीण महिलांनी एकत्र येत महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले। जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रलंबित बेरोजगार भला व एकूण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार। बोला, आपल्या मागण्या काय आहे? आपण कुणाकडे आलेले आहात? इथे हे जिल्हा परिषद आहे। जिल्हा परिषदेला आपल्याला कुणाला भेटायचे आहे? कोणाच्या नावावर निवेदन केलेले आपण सांगा। बोला, तुमचं प्रथम नाव सांगा, तुम्ही राहणार कुडालचे ते सांगा। नमस्कार, माझं नाव यशोदा नरेश निरगुडे। आम्ही टाके हर्षमधून आलो, ग्रामपंचायतमधून, गाव निरगुडपाडा। आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आम्ही जिल्हा परिषदला आलो आणि आम्ही भरपूर म्हणजे निवेदन दिले रोजगार भत्त्यासाठी, तर ते आमची मागणी पूर्ण केली नाही, पूर्ण होत नाही। भत्त्यासाठी आपण मागणी केलेली आहे, तर आपली मागणी अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे आपण सर्वजण इथे आलेले आहात। बरोबर आहे। सदर विषय हा 2023चा आहे सर। याला एकंदरीत 1 वर्ष पूर्ण होऊन देखील त्यांचा जो प्रश्न आहे, मुळात म्हणजे त्यांनी 7-8 दिवस काम केलेले होते, तर त्यांना ते पैसे मिळाले नाही आहेत। ते कार्यालयाला पंचायत समिती, जिल्हा परिषद इतर ठिकाणी जात राहतात, जेणेकरून त्यांचा मेन म्हणजे त्यांचा पैसा वेळ वाया जातोय आणि त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळत नाही। तर याच्यासाठी आम्ही इथे कार्यालयाला भेट देण्यासाठी आलेलो आहे। आपण कुणाला भेटणार? आम्ही आशिमा मित्तल मॅडमांना भेटण्यासाठी आलो आहे। मित्तल मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे आपण मागणी करणार आहात। आपलं नाव सांगा। माझं नाव स्वाती संजय वाघ, नाशिक इथून बोलते। नमस्कार, मी रिंकू निरगुडे, अश्वली येथे राहते। आम्ही गेल्या वर्षी रोजगार हमी मागणी केली होती, काम मागणी मिळाली, परंतु 7 दिवसाचे काम मिळाले आणि त्यानंतर आम्ही बेरोजगार भत्त्यासाठी 1 वर्षभर झटतोय। महिलांना कित्येक वेळेस स्वतःच्या स्वखर्चाने येऊन आम्ही त्यांना घेऊन येतो, जिल्हा परिषद सगळीकडे विनंती करतो, अर्ज देतो, परंतु आमची मागणी काही पूर्ण होत नाही। आज सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने आज आम्ही सावित्रीबाईच्या लेखी हक्कासाठी आलेलो आहोत। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।